विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पडतो। एका हॉटेलमध्ये तब्बल 2 कोटींचं घबाड सापडलंय। पैशांचं हे घबाड कुणाचं आहे आणि ते कशासाठी आणण्यात आलं होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। पैशांचं हे घबाड आयोगाच्या हाती लागलं कसं बघूया एक रिपोर्ट। निवडणुकीत पैशांचा पाऊस। नाशिकमध्ये सापडलं घबाड। हॉटेलमध्ये सापडले जवळपास 2 कोटी। हे पैशांचं घबाड सापडले नाशिकमध्ये। तब्बल 1,98,00,000 रुपये नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये सापडले। 500 रुपयांच्या नोटांची बंडल कुणाची आहे याचा तपास सुरू आहे। मात्र निवडणुकीसाठीच ही रक्कम आणल्याची माहिती आहे। नाशिकमधल्या या हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली होती आणि त्यानुसार आयोगाच्या अधिकाऱ्यांची गाडी हॉटेलमध्ये शिरली। टीप मिळाल्यानुसार हॉटेलमधल्या या खोलीत अधिकारी दाखल झाले। त्यांनी तपास केल्यानंतर त्यांना या बॅगा मिळाल्या। या बॅगांमधली नोटांची बंडल पाहून अधिकारी सुद्धा चक्रावले। मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये 5 कोटीपेक्षा जास्त रक्कम सापडली आहे। नाशिकच्या ह्या निवडणूक आयोगाच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती आणि ह्या माहितीनुसार गोपनीय माहितीनुसार या ठिकाणी एका नामांकित हॉटेलमध्ये 5 कोटीपेक्षा जास्त रक्कम निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला सापडलेली आहे। ही रक्कम नेमकी कशासाठी आणली होती आणि यात कुठल्या राजकीय पक्षाचे हे पैसे होते याबाबत अजून कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती आतापर्यंत मिळाली नाहीये। निवडणूक आयोगाचे अधिकारी हे पैसे कुणाचे आणि कशासाठी आणले होते याचा तपास करतात। राजकीय धागेदोऱ्यांचा आयोग आणि पोलीस शोध घेतात। इथे हजर झालं भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे। रक्कम 1,98,00,000 इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरीमध्ये आम्ही जमा करत आहोत। हॉटेलमध्ये सापडलेली ही रक्कम शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदानंद नवले यांच्या गाडीत सापडल्याची चर्चा होती। मात्र त्यांनी याबाबत खुलासा केला। पैशांचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचं नवले यांनी स्पष्ट केलं। मी पण लॉबीमध्ये होतो, मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठंतरी राजकीय खेळखंडोबा करायचं हे विरोधकांनी चालवलं आहे। तरी पण मी ज्या XYZ कोण न्यूजवाले असेल मी त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल करणार आहे। मतदानासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहे। त्या पार्श्वभूमीवर पैशांचा पाऊस पडताना दिसतोय। काही कोटींची रक्कम सापडली, पण गुप्त मार्गाने अनेक ठिकाणी पोहोचलेल्या कोट्यवधी रुपयांचं काय असा सवाल आता विचारला जातोय। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।